आता दररोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या राहणीमानाला किती महत्त्व देतो. स्पेशली ज्या स्त्रिया गृहिणी आहेत, म्हणजे बऱ्याचदा असं होते की प्रत्येक कामामध्ये त्या इतक्या गुंतून जातात की आपण छान दिसलो पाहिजे, आपण नीटनेटकं राहिलो पाहिजे, यांना ते महत्त्वच देत नाही. परंतु प्रत्येक स्त्रीला स्वतःला कम्फर्टेबल फील करण्यासाठी किंवा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणण्यासाठी नीटनेटके राहणे खूप गरजेचे आहे. मग ती थोडं बाहेर जाणारी असो, ऑफिसमध्ये जाणारी असो किंवा कोणत्याही प्रोफेशनलमधली असो, गृहिणीसुद्धा असो, प्रत्येक स्त्रीने नीटनेटकं राहणं, स्वतःच्या स्किनची असो, बॉडीची असो, मेंटलची असो, प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामध्येच मी तुम्हाला अगदी छोट्या प्रोडक्टमध्ये तुम्ही तुमचे दररोज कसे छान राहू शकता किंवा दररोज मेकअप कसा करू शकता, अगदी मिनिमल प्रोडक्टमध्ये कोणाला वाटणारसुद्धा नाही की तुम्ही काही लावलेलं आहे, तुम्ही मेकअप केलेला आहे, परंतु तुम्ही खूप छान दिसू शकता. हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बऱ्याचदा ना सकाळच्या धावपळीमध्ये स्वयंपाकामध्ये असो किंवा घराच्या कामामध्ये असो, प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्री ही इतकी गुंतून जाते की तिला स्वतःला काहीतरी करायचं आहे, म्हणजे स्वतःला छान दिसायचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की कोणी लगेच आपल्या घरी येतं आणि तेव्हा आपला जो ताळ असतो तो नीटनेटका नसतो आणि तेव्हा आपलीच फजिती होते की आपल्यालाच असं वाटते की आता कशाला आले हे. परंतु अशा ड्युरेशनमध्ये असो किंवा अशा रुटीनमध्ये तुम्ही अगदी मिनिमल प्रोडक्टने ना खूप छान दिसू शकता, खूप छान राहू शकता. आणि लगेच कोणी आलं तर तुम्हाला हा प्रश्न नाही पडणार की अरे आता तर मी काय करू. हेच मी तुम्हाला छोट्या टिप्स असेल किंवा प्रोडक्ट आहे मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. आणि त्यामुळेच आता आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ. आता आपण छान राहायला सुरुवात करू. आणि मी आशा करते की आज सांगितलेले टिप्स किंवा प्रोडक्ट तुम्ही नक्की यूज कराल आणि यानंतर खूप छान नीटनेटके राहायला सुरुवात कराल. तर चला आता आपण स्टार्ट करूया. जर आपण दररोजच्या रुटीनमध्ये स्किन केअर केलं ना, म्हणजे आपल्या चेहऱ्याची छान काळजी घेतलेली ना, तर मला असं वाटते की मेकअपची खूप गरज नाही राहत. म्हणजे जर एखाद्या वेळी आपण खूप आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये खूप असा हाय मेकअप नको असतो, अगदी मिनिमल मेकअप, दिसणारा ना मेकअप, म्हणजे दुसऱ्याला वाटले नाही पाहिजे की आपण मेकअप केलेला आहे, असे मेकअप आपल्याला हवे असते. पण माझं एक स्वतःचं मत आहे की जितकं तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेता, म्हणजे छान पाणी पिता, स्किन केअर रुटीन फॉलो करता, आणि जर तुम्हाला गृहिणींनी स्किन केअर कसा करावा याबद्दल शंका असेल तर मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि वरती पॉपअपसुद्धा होईल, माझ्या चॅनलवरती सुद्धा आहे. आता अगदी छान मिनिमल प्रोडक्टमध्ये स्किन केअर केलं ना आणि छान आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तर अगदी छोटे छोटे प्रोडक्ट, अगदी कमी बजेटमधले प्रोडक्ट यूज करून तुम्ही इतके छान दिसू शकता. कारण की प्रत्येकीला सुंदर दिसणं इम्पॉर्टंट नसतं, पण अटेंटिव्ह दिसणं, प्लेझेंट दिसणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तेच एक आकर्षितपणा किंवा स्वतःला इतकं कॉन्फिडन्स फील होतं. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी ना दुसऱ्यांसाठी करणं गरजेचं नसतं, आपल्यासाठी करणं, आपल्याला छान वाटते ना, आपण कॉन्फिडंट फील करतोय ना, यासाठी काही गोष्टी केल्या ना, त्यामुळे गृहिणी ऐका माझं, छान सुंदर तुम्ही दिसू शकता, तुम्ही छान राहू शकता. किंवा असंही नाही की खूप तुम्हाला हाय करायचं आहे, म्हणजे अगदी फाउंडेशनपासून तर मस्कारा, अगदी जे एकदम आपण सणाला मेकअप करतो तसंसुद्धा तुम्हाला करायचं नाही आहे. 3-4 प्रोडक्टनी तुम्ही इतके छान दिसू शकता, स्वतःला इतकं कम्फर्टेबल फील करू शकता की यानंतर समोरचा तर तुम्हाला पाहून खुश होईलच, म्हणजे तो सुद्धा छान दिसायला अरे त्यालाही वाटेल की अरे बाप. जेव्हा आपण छान दिसतो ना तेव्हा आपल्याला खूप कॉन्फिडन्स फील होतो, अतिशय कॉन्फिडन्स फील होतो. किंवा बऱ्याचदा आपल्यामध्ये कॉम्प्लेक्स असतो, कोणाची बॉडी तशी असते, कोणाची स्किन तशी असते, बरेच प्रॉब्लेम असतात, आय नो दॅट. बट जर आपण आपल्या त्या कमीकडे एकदम, म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही त्या गोष्टीला अगदी कमी करा, पण असं छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स फील करू शकता. आणि तेच आपण आता या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे आता आपण काय गोष्टी होत्या हे मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते. दररोजच्या जीवनामध्ये जर आपण व्यवस्थित स्किन केअर फॉलो केला, जसं आज मी माझा अगदी मिनिमल स्किन केअर फॉलो केला. स्किन केअरच्या 4 आणि 5 टिप्स असतात, त्या तुम्ही फॉलो केल्या त्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नसते.
फर्स्ट असते क्लिन्झरने किंवा फेसवॉशने आपलं चेहरा स्वच्छ करणे. मी बऱ्याचदा सांगितलं आहे, जितका आपला चेहरा स्वच्छ असतो त्याचे रोग, जे स्किनचे रोग असतात, फेसचे रोग असतात, ते नाही येत चेहरा स्वच्छ करणं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप पाण्याने चेहरा फक्त धुवत राहा, नाही, त्याने चेहरा ड्रायसुद्धा होतो. दिवसातून मॅक्स 3 वेळा तुम्ही चेहरा धुतला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नसतं. ठीक आहे. आता तुम्ही छान फेसवॉशने क्लिन्झर, एका फेसवॉशने छान तुमचा चेहरा क्लीन केला, त्यानंतर तुम्ही टोनर लावलं. सेकंड स्टेप टोनरची. आता टोनर्स मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे की टोनर काम काय करतं. टोनर आपले पोर्सला क्लॉग करण्याचं काम करतं, त्यामुळे कोणतीही गोष्ट डायरेक्ट आपल्या स्किनमध्ये आतमध्ये जात नाही. जर तुम्हाला टोनर वापरायचं नसेल, मी त्यावरही उपाय सांगितलेला आहे माझ्या त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तिसरी गोष्ट असते मॉइश्चरायझर. आता हिवाळा आहे तर घट्ट मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं. पातळ मॉइश्चरायझर या ऋतूमध्ये तुम्हाला तितका मॉइस्टपणा तितकं देणार नाही, त्यामुळे घट्ट मॉइश्चरायझर प्रत्येक ऋतूनुसार ना त्याचे प्रोडक्ट चेंज होत असतात. आता ते तुम्ही लावलेलं, त्यानंतर एक छान लिप बाम लावलेलं, कारण की जशी आपली स्किन ड्राय होते आपले लिपसुद्धा ड्राय होतात, असे रेषा पडतात आणि त्या अजिबात चांगल्या दिसत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की कोणाला कॉन्फिडन्स फील हो की नाही, आपल्याला स्वतःला झाला पाहिजे ना, तर आपल्या बॉडीचा, आपल्या याचा खूप छान स्मेल आला पाहिजे. त्यासाठी खूप काही करायची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण ते क्लीननेसपणा आणू शकतो. असे 4 आणि 5 प्रोडक्टमध्ये तुम्ही तुमचा पूर्ण स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता. आता आपलं स्किन केअर झालेलं आहे. किती मिनिट लागलेले? हार्डली तुम्हाला 7 ते 8 मिनिट लागतात तुमच्या स्किन केअरमध्ये, दररोजचं स्किन केअर करण्यासाठी. ठीक आहे. आता यानंतरची स्टेप असते छान मिनिमल मेकअप करणं. आता मिनिमल मेकअप करणं म्हणजे नक्की काय? तर मिनिमल मेकअप करणं म्हणजे अगदी छोट्या प्रोडक्टमध्ये, अगदी कमी प्रोडक्टमध्ये छान दिसायला सुरुवात करणे. आता काय करू शकतो? आता प्रत्येक स्त्रीला रोज फाउंडेशन लावायची गरज नसते. तुम्ही बीबी क्रीम लावू शकता. मी जेही प्रोडक्ट तुम्हाला सांगते ना, त्याचे पॉपअप म्हणजे त्याचे पिक्चर तुम्हाला स्क्रीनवरती नक्की दिसेल. तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता, तुम्ही CC क्रीम वापरू शकता. तुम्ही आता इतके छान मॉइश्चरायझर प्लस स्किन टिन, म्हणजे मॉइश्चरायझरसुद्धा आहे, सनस्क्रीनसुद्धा आहे आणि एकदम छान असा टिन देतो. म्हणजे जसं फाउंडेशनचा एक लेअर असते तशी एक लेअरसुद्धा देतो. तेही मी खाली मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये आणि ते पॉपअपसुद्धा होईल. त्यानंतर छान तुम्ही मेकअप केला, म्हणजे एकदम मॉइश्चरायझर लावलेलं, त्याच्यानंतर जे स्किन टिन तुम्ही लावणार असेल ते लावलेलं, CC क्रीम जे तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता. बरेच ब्रँड आहे, यांनी खूप छान स्किन टिन बनवलं. ते फाउंडेशन नाही आहे, ते हाय कव्हरेज देत नाही, अगदी मिनिमल कव्हरेज देतो, पण खूप छान प्रेझेंटेबल राहण्याला मदत करतं. आता यानंतरची प्रोडक्ट असतं, हे लावल्यानंतर तुम्हाला बाकीचं काही सेट करायची गरज नाही, कारण की आपण कुठे बाहेर नाही जाणार आहे, आपल्याला स्वतःला फक्त एक छान लुक द्यायचा आहे. त्यानंतर एक गोष्ट जी आपल्या पूर्ण फेसला एक अट्रॅक्टिव्हनेस आणते, खूप छान दिसायला मदत करते, ती म्हणजे आपली आयब्रो डिफाईन असणे. बऱ्याचदा तुम्ही बघा, तुम्ही आरशामध्ये बघू शकता, जेव्हा तुमची आयब्रो डिफाईन नसते, प्रत्येकाला आयब्रो जाडी असेल किंवा प्रत्येकाला खूप घनदाट केस असेल असं नाही. कोणाचे विरळ असतात, कोणाच्या छोट्या असतात. आता तो एक लूक ठेवा तुमच्या आरशासमोर. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्ही आयब्रो डिफाईन करा, काहीच नका लावू. स्किन केअरनंतर डायरेक्ट आयब्रो डिफाईन करा. तुम्हाला फरक जाणवेल की आपला तो फेस आणि हा फेसमध्ये खूप जास्त फरक आहे. त्यामुळे माझं तर खूप तुम्हाला आग्रह असेल की आयब्रो डिफाईन तुमच्या डेली रुटीनमध्ये असूच द्या, त्याने तुमचा चेहरा खूप छान दिसतो. आता त्यासाठीचे खूप छान प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये, कमी बजेटमधले आहे. एफची पेन्सिल आहे जी बरेच काळ टिकते. कलर बारची पेन्सिल आहे जी खूप छान आहे. स्विस ब्युटीची पेन्सिल आहे जी खूप छान आहे. PSCचं आयब्रो डिफायनर आहे जे 4 शेडमध्ये येतं, ते सुद्धा खूप छान आहे, तेही सुद्धा तुम्ही यूज करू शकता. छोटे प्रोडक्ट आहे पण खूप छान प्रोडक्ट आहे, कमी बजेटमध्ये आणि खूप काळ टिकणार आहे. ट्रस्ट मी, आयब्रो डिफाईन केल्यानंतर जो तुमच्या चेहऱ्याला लुक येतो ना, तो कशानेच येणार नाही जोपर्यंत तुम्ही आयब्रो डिफाईन करत नाही. आता आयब्रो डिफाईन नंतर आणखी एक गोष्ट असते जी तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या
होटांना एक छान आकार देता, एक छान कलर देता. मान्य आहे की आपल्याला खूप भडक कलर लावायचे नाही, एकदम सायलेंट कलर लावायचे. खूप छान कलरचे लिपस्टिक आलेले आहे. आता तर लिप बाम प्लस टिंट, म्हणजे लिप बामलाच टिंट असतो, जे आज मी लावलेला आहे. डॉट अँड कीचा शेडमध्ये एक लिप बाम खूप छान आहे, ते तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला मिनिमल प्रोडक्टमध्ये किती छान दिसायचं मी सांगते, ठीक आहे. त्याला तुम्ही तुमच्या गालाच्या या भागाला टिंट म्हणून उपयोग करू शकता. छान गुलाबीचा इफेक्ट येतो. त्यानंतर डॉट अँड कीचं एक जेल प्रायमरमध्ये एकदम असं लिक्विडमधलं एक लिप बाम आहे, तेही खूप छान आहे. त्यानंतर स्विस ब्युटीची मिनी लिपस्टिक आहे, ती खूप म्हणजे बजेट फ्रेंडली आहे आणि खूप छान, त्याचा शेड खूप छान आहे. बरेच शेड आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ते यूज करा. तुम्हाला पटेल ना, तुम्हाला जो कलर आवडतो ते तुम्ही यूज करा. मला आवडणारे काही प्रोडक्ट मी डेफिनेटली तुम्हाला रेकमेंड करेल, परंतु प्रत्येकाची एक आवड असते, त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट निवडू शकता, त्यांच्या बजेटनुसार तुम्ही निवडू शकता. पण लिप बाम प्लस टिंट हे ज्याच्यामध्ये होत असेल ना, बस 2 प्रोडक्टचं एका प्रोडक्टमध्ये काम होतं. आपला वेळ वाचतो, आपलं बजेटही वाचतं. आणि आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ओव्हरऑल बॉडीला छान आपण मॉइस्ट करणे. ती म्हणजे कोणतेही तुम्ही बॉडी लोशन वापरा. नेव्हियाचं वापरू शकता, पॉन्डचं वापरू शकता, किंवा प्लमचं बॉडी लोशन खूप छान आहे, ते वापरू शकता. तुम्हाला जे पटेल ते वापरू शकता. गुलाबजल ग्लिसरीनचं कॉम्बिनेशन आता थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही वापरू शकता. ह्या गोष्टींनी ना तुमची स्किन ड्राय होण्यापासून वाचते. खूप मऊ स्किन असेल ना तर आपल्याला स्वतःला छान वाटतात. बऱ्याचदा बघा, आपण स्वतःच्याच हाताला स्किन मऊ असली ना, आपण स्वतःच्या हाताला स्वतःच हात असा फिरवत असतो, आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्यानंतरची एक लास्ट स्टेप म्हणजे कोणत्याही प्रकारचं परफ्यूम असू द्या, मान्य आहे खूप महाग परफ्यूम नका वापरू, मी तुम्हाला सजेस्टसुद्धा नाही करणार. मला आवडणारे मिनिमल जे परफ्यूम असतात कमी बजेटमधले, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन. आणि ते परफ्यूम खूप छान आहे. प्रत्येकाचा एक ना सगळ्यांचा असा समज असतो की परफ्यूम बाहेर गेल्यानंतर लावायचा, परंतु जेव्हा आपण स्वतः असतो, आपलं स्वतःसाठी छान राहणं गरजेचं नाही का? परफ्यूम नका वापरू, बॉडी मिस्ट वापरा, ते खूप छान असतात. त्यात अल्कोहोलचं प्रमाण खूप कमी असतं, ते वापरू शकता. खूप छान असे परफ्यूम बॉडी मिस्टसुद्धा आलेले आहे, खूप छान आहे. आणि जेव्हा आपल्या स्किनचा असा सुगंध येतो ना, तेव्हा आपल्याला असं छान वाटतं, म्हणजे एकदम कम्फर्टेबल, एकदम कॉन्फिडंट फील होतो की आपला आता कोणाला वास नाही येणार आहे, आपण खूप छान दिसत आहोत, आपला खूप छान बॉडी केअर आपलं झालेलं आहे. आणि तेव्हा तुम्ही बघा की तुमच्या स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स येतो. आता यात किती छोट्या गोष्टी होत्या, किती वेळ लागतो. स्किन केअर आणि मेकअप धरून मला असं वाटतं तुम्हाला कमीत कमी 15 मिनटात तुमचं काम होतं. आणि आपल्यासाठी आपण 15 मिनिट नाही काढू शकत का? त्यामुळे प्रत्येक गृहिणींनी यानंतर आपलं स्किन केअर करणे, आपलं मेकअप करणे, काही असो, तुम्हाला कितीही धावपळ असो, 15 मिनटं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काढायचे आणि भरपूर पाणीसुद्धा प्यायचं आहे. या गोष्टी केल्या ना तुम्हाला म्हातारपणा तो एजनुसार येईल, पण तुमच्या चेहऱ्यावरून दिसणार नाही की तुम्ही आता म्हातारे झाले. आणि त्यापेक्षा तुम्ही खूप छान स्वतःला फील करा. जेव्हा आपण स्वतः छान फील होतो ना, तेव्हा दुसऱ्याची का आपल्याला कॉम्प्लिमेंट करायची गरज नसते, कारण की आपण स्वतःला माहीत असतं की आपण आपल्यासाठी केलं आणि आपण छान दिसतोय. त्यामुळे हे सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. मला आवडणारे सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर आय होप तुम्हाला या प्रोडक्टने नक्की फायदा होतील. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये छान राहायला सुरुवात केली असेल किंवा हे प्रोडक्ट यूज केले असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याच्या टिप्स आवडल्या असतील, खरंच तुम्हाला याचा फायदा होत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, खूप लोकांपर्यंत पोहोचू द्या. प्रत्येक गृहिणीपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या पाहिजे. तर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मी तुम्हाला मिळेल एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.